संतोष जर समुद्रातला एखादा मासा असेल तर तो मासा कोणता असेल आणि का? असं प्रत्येकाने ठरवून सांगा. नाही सगळ्यांचं तेच सांगतो माझं अच्छा ठीक आहे. नाही, ते सांगणार विजू म्हणे ठीक आहे, ठीक आहे. सांगा. खेकडा. खेकडा. एक तर कारण दुसरा कोण कुठल्या बाजूला चालला तर तू लगेच आडवायला असतोस. म्हणजे एखादी सुंदर मुलगी दिसली आणि एखाद्याचं काही बरं होत असेल तर लगेच त्याचा हात खेचून नको. शिवाय स्वतःचे मात्र डोळे सगळीकडे वळणार. तिकडे 360 म्हणून खेकडा. ओके. आणि त्याला हातपाय पण खूप आहेत. कशासाठी बर. आणि कुशल? कुशल सुरमई आहे. सुरमई आहे. सुरमई. कुशल नाही तर सुरमई. सुरमई अशी म्हणजे सुरमईला साधं उकडलं तरी चव तरी टेस्ट लागतं त्याची. टेस्टी म्हणजे चविष्ट. तुझ्या कुठेही गेला कुठल्याही मैफिलीत असला गाण्याच्या मैफिलीत काही मांडलो तो कवितेच्या मैफिलीत कविता म्हणून तो विरघळून जातो. विरघळून जातो. गंभीर काही विषय असला आता तू विचार की काल ट्रम्पने काय काय सांगितलं इस्रायलच्या बाबतीत त्याला माहिती असेल. असं ट्रम्प म्हणेल ना. क्या बात आहे. आणि बाबा? बाबा शार्क आहे. शार्क. म्हणजे जसा तो देहाने आणि आपण असं म्हणतो की मानवाच्या भावना ज्या आहेत त्या माशांमधले शार्कला तर तसा तो आहे की तो दिसत जरी असा अगडबुंब असला तरी आतून इतका भावनिक आहे इतका इमोशनल आहे. म्हणजे आमच्या चौघांपैकी सगळ्यात जास्त कोण रडतं असं तुला वाटत असेल तर बाबा रडतं. ऐक. आणि खरंच म्हणजे खोटं वाटते बाबाचा देह बघून त्याचं ऐकून वागणं बघून. पण बाबाने रात्री 1-1 वाजता फोन केलेत मला की मला तुझी खूप आठवण येते तू भेटायला येत नाही सही. आणि हे रडत फोन त्याने जेन्युअनली केले. ऐक. मित्रांबरोबर पिकनिकला असं. हो. अत्यंत इमोशनल माणूस. अत्यंत. आमचं जेव्हा रॅपअप झाला तेव्हा विजू माझ्या बरोबर सगळ्यांनी असा एक सुस्कार साधला की नार आपलं झालं या सिनेमा झाला. ओके. ऐक. माझ्याकडे आलं म्हटलं विजू माझ्याकडे तो रडतो ना मला. ऐक. अरे बाबा म्हणजे इतकं म्हणजे मी पण पाहिलंय. मला वाटतं मी एका पॉडकास्टमध्ये तुमची ती इमोशनल बाजू पाहिलेली आहे. पण किती महत्वाचं आहे की असे चांगले मित्र आजूबाजूला असणं आणि आपले मित्र परिवार जवळ असणं आपली लोक असणं. श्रीमंत असण्याचं लक्षण आहे ते. आणि आपल्याच व्यवसायातले पण आपल्यावरती कधीही न जळणारे ऍब्सोल्युट. आपल्या व्यवसायातला आपण जे चुका करतो त्या सांगणाऱ्या आपुलकीने त्या आणि त्या जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत ते शिवाय घालून नाही हे तू सुधार स्वतः हे करू ते करू असं सांगणारे मित्र कुठे भेटतात आपल्याला. आपल्याच व्यवसायातले असे मित्र मिळणं फार कठीण आहे. दुर्लभ असतं, दुर्मिळ आहे. आणि असं मित्र मिळणं म्हणजे मी स्वतःला फार श्रीमंत म्हणजे ना मला असं वाटतं की ना शाळेपासून खरं तर एक मैत्री सुरू होते. शाळेतले मित्र असतात. शाळा सुटल्यावर कॉलेजमधले होतात. कॉलेजमधले मग काही असे टिकतात, थोडे काही संपर्कात राहतात, मग असे बदलत जातात. पण ना फार महत्वाची गोष्ट आहे ना की तुम्ही सातत्याने आता एवढी वर्ष आम्ही सुरुवात केली या क्षेत्रात एकंदर स्पर्धेपासून तेव्हापासून ते आजतागत आम्ही आहोत. आज प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहे. तो तिकडे त्याचं काहीतरी सिनेमे नाटक किंवा करतोय, बाबा करतोय. पण कुठल्या तरी कारणाने आम्ही एकत्र येतो. आणि मला असं वाटतं की त्यासाठी एक महत्वाचं कारण म्हणजे सगळं ज्याने आम्हाला चौघांना बांधून आणि त्या ऑल ग्रेट गोज टू विजू माने. त्यांनी ते त्याच्या डोक्यात आलं, त्यांनी ते बनवलं आणि आम्ही चौघांना बांधून दिलं. बरं आम्ही सगळे कळलं ना तुला समुद्रातले कोण. येस येस. विजू मध्ये कोण आहे? ओ येस. हे मला वाटतं तुम्ही सांगावं काय. विजूमध्ये बोंबी आहे. बोंबी हे जे काय तुमचं एकमत झालेलं आहे पण का का बोंबील का? कारण शूटिंग मध्ये बोंबलायचं म्हणून. नाही खरं तर आम्ही करतो, आम्हाला बरं वाटतं ते. म्हणजे पिळून पाणी काढलं जातं, मग कधी ती चालत चव चांगली आहे तर पाट्याची दाबलं जातं. कसं करून बोंबील चविष्ट छान झालं पाहिजे त्याकरता त्याला जे सोसावं लागतं. म्हणून असं मला वाटतं. आणि तो आमचं म्हणजे आमच्या इथं बोंबिलच आहे. म्हणजे असं बोंबिलाचं कसं
दिसायला असं gorgeous. आणि सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना अरे आवडतो. खावलं लुसलुशीत असं असं करतं दिवशी होती. सुद्धा मिळालं तरी घालतो. हा. आणि मला काय वाटतं की बोंबील हा एक्सक्लुझिव्ह मासा आहे. तो फक्त एका पर्टिक्युलर जागीच तुम्हाला मिळेल. Right. तुम्हाला सगळीकडे available सगळीकडे आहे. नाही मिळत. बरोबर आहे, बरोबर. तो मला वाटतं एक्सक्लुझिव्हिटी म्हणून पण विजू माने म्हणजे बोंबील. मी खरंच म्हणजे एक्सक्लुझिव्ह असा का काय नाहीये, पण मला बोंबील या कारण मला स्वतःला सुद्धा बोंबील घ्यायला खूप आवडतं. अच्छा. तू जर कधी बनवलेस कढी मला ऍड्रेस देऊन देईन. पण बोंबील हिरव्या कालवणाचे बोंबील आवडतात. हा एक नंबर. हा मला कुठल्याही प्रकारचे बोंबील फ्राय आवडतात. तुम्ही कोबीवाडा स्टाईल करा, रवा फ्राय करा, तुम्ही बोंबलाची भजी करतात लोकं. हो. तर असं बोंबलाचे विविध प्रकार करता येते. म्हणजे त्या दिवशी तर आम्ही सेटवर जेवलो होतो. मग याची बायको हेमा बोंबलाचा रस्ता घेऊन आली परत जेवली. माझा पूर्ण जेवण पूर्ण झालं होतं, पूर्ण झालं होतं. आणि ह्याने उघडला असेल बाबा म्हणजे बाकरी येणार आहे पुन्हा करू. मगाशी जसं बाबा म्हणाले की मैत्री हे किती महत्वाचं आणि स्ट्रगलर सालापासून आम्हालाही सगळ्यांना कळलंय की तुमची किती छान घट्ट मैत्री आहे. आणि जसं ते म्हणाले की मैत्री असणं आणि तरीही एकमेकांवर जळायचं नाही किंवा ती जी एक इन्सिक्युरिटी वाली भावना असते ती नसते कुठेही. मला प्रत्येकाकडून खरं तर जाणून घ्यायचंय की तुमच्या मैत्रीविषयी. जसं तू म्हणालास की शाळेपासूनचे तुम्ही मित्र आहात, तर तुझ्यासाठी बाबाची मैत्री ही किती मौल्यवान आहे आणि त्याला तू कसं डिस्क्राईब करशील? एकतर ना त्याला म्हणतात ना की त्याला व्हॅल्यू असं प्रकार नाही. काय त्याला म्हणतात, अमूल्य अमूल्य आहे, प्राइसलेस आहे. बाबाची आणि माझी मैत्री झाली एका वर्कशॉपमध्ये अभिनयात. आणि बाबाची मैत्री झाली कारण बाबाने माझं पालकत्व बाबांनी जसं आज विजूने आमचं घेतलंय. आई बाबा गं. माझ्यासारख्या अनेक मित्रांचं घेतलं होतं, पण जसं बाबाला जवळ नवरा बायकोच आम्हाला म्हणायचे तेव्हा. तर बाबाशी ना एक तर मुळात तो इमोशनल आहे, एक तर त्याचा सपोर्ट मोठा की उद्या कॉलेजमध्ये काही झालं तर हळूहळू त्यातनं ना ती जवळ निर्माण केली. एका क्षेत्रात काम करायला लागलो. मग बाबा तेव्हा एक स्पर्धा डिरेक्ट पण करायचा, त्यातनं कामही करायचो. मला मिळालेलं पहिलं आयुष्यातलं पहिलं प्राइज मला बाबांनी डिरेक्ट केलेलं कॉफी बॉबीची गोष्ट नावाचं क्या बात. एकांक त्यात मला मिळालं होतं. आणि मग ती पुढे मैत्री आमची वाढत गेली. आजही एका क्षेत्रात आहोत पण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतोय, पण तरी सुद्धा एकत्र आहोत. एकमेकांबद्दल काळजी आहे, एकमेकांबद्दलच्या कामाची किंमत आहे. एकमेकांबद्दल काही चुकीचं वागलं तर आणि धपाटा इतकी वर्ष काढण्याची पण टिकली आहे. हो ना. इतकी वर्ष टिकणं पण फार महत्वाचं आहे. Absolutely. हो ना, हो ना. आणि एका क्षेत्रात काम करत असताना ते खूप महत्वाचं आहे. आणि कुशल सोबतची मैत्री तुझी? म्हणजे तुला मगाशी तू म्हणाली इन्सिक्युरिटी, ती इन्सिक्युरिटी नाहीये. याचं कारण आम्ही चौघे खूप सिक्युर्ड आपापल्या कामांना घेऊन. कारण तो त्याच्या कामासाठी इतका काय म्हणतो तुला, त्याच्या कामात इतका एक्सपर्ट आहे. तो कॉमेडी, आज कॉमेडी म्हण, आज विज्युअलाइज केलेली फिल्म आहे एक काऊ, एक होता काऊ. त्यात त्याने केलेलं काम आहे. कमाल. आय नो. तू व्हर्सॅटिलिटी प्रत्येकाकडे आहे की अरे हा वाईट आहे, माझ्यापेक्षा जरा चांगला आहे, अशी कुठेच भावना नाहीये. कारण प्रत्येकजण आपापल्या कामात तेवढंच सेटल्ड आहे, तेवढाच तगडा आहे. आणि मुळात ती पहिल्यापासूनच कधी विचारच केला नाही मैत्री करताना एकमेकांबद्दल इन्सिक्युरिटी प्रकारच नाही आमच्यात. राईट राईट. आणि तो मिळून इज व्हेरी लव्हेबल, व्हेरी करीम ना. मला ना कुशा कसं वाटतं ना कधी कधी ते दिल चाहता है मधला जो साईबाजी गाणं होतं ना, हो वाव. की त्या तिघांमध्ये जेव्हा काही कुरकुरी वगैरे होतात ना, तेव्हा हा रेफरी असतो. काय बरोबर आहे. नाही पण आता आमची भांडणं पण नाही, तोही एक कारण आहे मैत्री होतात थांबण्याची. आणि नंतर मग आम्ही मारामारी हो. होतात. मारामाऱ्या म्हणजे वाटेल. रत्तवळीचं गाण्यावर वारावर अरे याने तर विजूला फेकून मारलंय. आणि आम्ही नंतर एकमेकांची तोंड बघत नाहीत 4-5 दिवस तरी. मग कुशल हळूहळू होत, बाबा कुठे आहेस, काय करतोय, असं बोलू नकोस, जाऊ दे, संतेला माफ कर, ऐका. विजू काय बोलला असेल तर सोडून दे. मला पण बोलते जाऊ दे बाबाला माफ कर फोन करून. आणि तो आमचा सगळ्यांना सांगणारा तो दिलरुबा आहे. तो त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही चौघं एकत्र बांधले गेलेलो. कारण आमच्यात काहीही झालं, काय डिस्प्यूट झालं किंवा मला ह्याचं तुमचं वागणं पटलं, मी त्याला फोन करतो, ह्याची तू हा असं कसं बोलला, मग तो त्याला तू सांग, तू असं बोलला कारण त्याचं असं आहे तू शांत बस,
2 दिवसांनी तुला कळेल. मग 2 दिवसांनी मला कळतं, अरे हा मग आपण रागवलेलो. असं तो हे आहे. वा. पण त्याला भयंकर काळजी असते. तो मग मला I know. पण फोन करतो आणि कधी रात्री मला फोन करतो, मला बोलतो, बाबा तू 4 दिवसापूर्वी असा केलेलास काय कुठल्या तरी सेटवरती. मी म्हणतो हा रे हा हा झालेलं तसं मला. आणि सांगू विजू- नको यार, ती लोक तुझ्याबद्दल नंतर बोलत होती आणि मी माझ्या तारावर आलं ते, तू असं का वागलास, आई तू गं. असं नको वागूस, असं आधी मला सांगतो असं वागणार नाहीस ना, आधी माझी शपथ घे. म्हटलं हा नाही वागणार, ठीक आहे मी माफी मागतो त्यांची नंतर. खोट्या शब्दी घेतो आहे का? पण हे त्याचं लक्ष असतं आणि त्याला आवडत नाही आमच्याबद्दल कोणी बाहेर चर्चा करत असेल, वाईट गोष्टी बोलत क्या असेल, बात आहे. गॉसिपिंग करत असेल, तो लगेच आम्हाला फोन करणार, बाबा तू असं बोलला, तू असं नको वागेल. पण मी खरं सांगू का, मला ना असं म्हणजे मी जेव्हा तुम्हा सगळ्यांना पाहिलं येताना तेव्हा असं दडपण आलेलं की बापरे हे सगळे अनुभवी इतके आणि दिग्गज वगैरे. अगं आणि विजू म्हणायला पण येतं दडपण. अरे देवा. तू ऐक ना, आणि आता मला असं वाटतं ना 4 लहान मुलं बसली आहेत माझ्या समोर आणि त्यांच्याशी मी बोलते लिटरली म्हणजे. मग माझ्यामुळे तुम्हाला